नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र सीईटी 2026 या अभ्यासाच्या प्रवासामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्र सीईटी 2026 विज्ञान विषयाची तयारी करत होतो. त्यानुसार आपण बरेचसे क्वेश्चन याच्या अगोदर सोडवलेले आहोत. या व्हिडिओमध्ये आपण 2025 जो पेपर आहे त्याचे पूर्ण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इथे आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे, केल्विन श्रेणीमध्ये 50 डिग्री फॅरनहाइट तापमान किती असेल. इथे आपल्याला 50 डिग्री फॅरनहाइट तापमान दिलेलं आहे. तापमान किती फॅरनहाइट मध्ये दिलेलं आहे 50 डिग्री आणि त्याचं आपल्याला केल्विन मध्ये रूपांतर करायचं आहे. आपल्याला केल्विन मधलं विचारलेलं आहे. त्याच्यामुळे यासाठी अगोदर आपल्याला काय करावं लागेल, हे जे फॅरनहाइट मधले तापमान आहे त्याला सेल्सिअस मध्ये रूपांतर करावं लागेल. त्यासाठी काय करायचं तर हे फॅरनहाइट मधलं सेल्सिअस मध्ये रूपांतर करण्यासाठी इथे आपल्याला फॅरनहाइट मध्ये जे तापमान दिले ते घ्यायचं असते आणि त्याच्यामधून 32 वजा करायचं असते आणि गुणिले 5/9 हे असा याचा फॉर्म्युला आहे फॅरनहाइटचं सेल्सिअस मध्ये. इथं आपल्याला फॅरनहाइटचं केल्विन मध्ये विचारलेलं आहे, त्यासाठी आपण अगोदर त्याचं सेल्सिअस मध्ये रूपांतर करत आहोत. तर फॅरनहाइटचं इथे किती दिलेलं आहे, 50 दिलेलं आहे आणि 32 ला 32, पुन्हा 5/9 ला 5/9. पुन्हा हे 50 मधून 32 गेले, हे 10 तून 2 गेले, हे 8 आणि 4 मधून 1 गेले, हे 18. 50 मधून 32 गेल्यावर 18 राहिले. 5/9 ला 9 1 9, 9 2 18, 5 गुणिले 2 10. तर इथे सेल्सिअस मध्ये किती आलं तर 10 डिग्री आलं. म्हणजे 50 डिग्री फॅरनहाइट तापमान सेल्सिअस मध्ये किती होते तर 10 अंश सेल्सिअस होत असते. मग आता आपल्याला इथं केल्विन मध्ये विचारलेलं आहे. मग केल्विन मध्ये करण्यासाठी काय करायचं असते तर सेल्सिअस मधलं जे तापमान आहे ते तापमान सेल्सिअस मधलं प्लस 273.15 हे ऍड केल्यानंतर सेल्सिअस मध्ये जे तापमान असतं त्याचं केल्विन मध्ये रूपांतर होत असते. मग आपल्याला केल्विन मध्ये विचारलेलं आहे, इथे सेल्सिअस मध्ये किती तापमान झालेलं आहे 10. हे 10 ला 10 जसं तसं ठेवलं प्लस 273.15 हे 273.15 मध्ये 10 ऍड केल्यावर 283.15 हे याचं उत्तर आहे. म्हणजे इथं आपल्याला केल्विन फॅरनहाइट मध्ये तापमान दिलं होतं, त्याचं आपल्याला केल्विन मध्ये विचारलेलं होतं. म्हणून आपण त्यासाठी काय केलं, हे 50 डिग्री फॅरनहाइट जे तापमान आहे त्याचं आपण सेल्सिअस मध्ये रूपांतर करून घेतलं. तर त्याचं सेल्सिअस मध्ये रूपांतर करण्यासाठी सेल्सिअस बरोबर फॅरनहाइट मध्ये जे तापमान दिले ते तापमान -32 इंटू 5⁻⁹ असं हे फॉर्म्युला आहे. मग आपल्याला फॅरनहाइट मध्ये 50 डिग्रीचं तापमान दिलेलं आहे, म्हणून 50 वजा 32 गुणिले 5/9. मग या दोन्हीचा वजाबाकी आली 18 गुणिले 5/9. मग याचं कॅल्क्युलेशन केलं तर 50 डिग्री फॅरनहाइटचं सेल्सिअस मध्ये रूपांतर झाल्यानंतर ते 10 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 50 डिग्री फॅरनहाइट म्हणजे 10 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर मग हे मग आपण सेल्सिअस केल्विन मध्ये करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. केल्विन सेल्सिअस मधलं जे तापमान आहे ते तापमान प्लस 273.15, म्हणजे सेल्सिअस मध्ये जे तापमान दिलेलं आहे त्याच्यामध्ये 273.15 ऍड केल्यानंतर आपल्याला केल्विन मधलं तापमान भेटते. मग आपलं सेल्सिअस मधलं तापमान आलं होतं 10, मग त्यामध्ये आपण 273.15 ऍड केलं, मग उत्तर जे आलं ते 283.15. तर केल्विन 283.15 केल्विन म्हणजे 50 डिग्री फॅरनहाइट तापमानाचे 283.15 केल्विन त्याचं ट्रान्सफॉर्मेशन असं झालं. केल्विन मध्ये रूपांतर केल्यानंतर 283.15 झालं. त्याच्यामुळे याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 हा याचा करेक्ट आन्सर आहे. तर असं हे जे तापमानाचं कन्व्हर्जन आहे त्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे फॅरनहाइटचं सेल्सिअस मध्ये कसं करायचं, सेल्सिअस मध्ये केल्विन, सेल्सिअसचं केल्विन मध्ये कसं करायचं हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 122 नंबरचा प्रश्न पाहूया काय दिला आहे. 122 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो आहे, खालीलपैकी कोणता जीव परपोषित आहे असं इथे विचारलेलं आहे. यामध्ये परपोषित म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही आणि स्वयंपोषी म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. म्हणजे इथं आपल्याला परपोषित विचारलेलं आहे. तर या चार ऑप्शन दिलेले आहेत, स्पायरोगायरा, वॉलवॉक्स, अगॅरिकस आणि नॉनस्टॉप. तर या चारही ऑप्शन पैकी स्पायरोगायरा, वॉलवॉक्स हे जे आहेत हे हरित शैवाळ आहेत. हे दोन जे आहेत ते हरित शैवाळ आहेत.
त्याच्यामुळे हे जे आहे त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतो आणि ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात, त्याच्यामुळे हे परपोषित नाहीत. आणि त्याच्यानंतर ॲगारिकस म्हणजे हा जो पर्याय ऑप्शन क्रमांक 3 तो एक प्रकारे मशरूम भूछत्राचा प्रकार आहे हा, आणि असून तो एक फंगस आहे, कवक आहे ॲगारिकस हा. आणि आपल्याला माहितच आहे की कवक जो आहे तो स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकत नाही, तो अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतो. म्हणूनच तो सिम्बायोसिस याचं एक फेमस उदाहरण लायकेन आहे, ज्यामध्ये अल्गी आणि हा जो कवक एकत्र राहतात आणि त्याला लायकेन वगैरे म्हणतो. ते आहे समोर एक क्वेश्चन त्याच्याबद्दल. तर ॲगारिकस हा जो आहे तो एक प्रकारचा भूछत्र कवक आहे, आणि आपल्याला माहित आहे की कवक स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही, त्याच्यामुळे परपोषित विचारलेला आहे. म्हणून हा ॲगारिकस हा जो आहे तो परपोषित आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. त्याच्यानंतर राहिला पर्याय ऑप्शन क्रमांक 4 नॉस्टॉप. तर हा पण जो आहे तो एक ब्लू ग्रीन अल्गीचा एक प्रकार आहे, ब्लू ग्रीन अल्गी, ज्याला आपण याला सायनोबॅक्टर हा एक प्रकारचा सायनोबॅक्टेरिया पण आहे, आणि याला स्वतःचे अन्न हे स्वतः तयार करू शकतात. याच्यामध्ये पण क्लोरोफिल असतो. म्हणून या पर्यायाला आपल्याला परपोषित हा पण स्वयंपोषितच आहे, त्याच्यामुळे हा पण या प्रश्नाचं उत्तर नाही. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आता ऑप्शन क्रमांक 23 जो आहे तो आहे मिथिल ऑरेंज हे दर्शक आम्ल द्रावणामध्ये डॅश रंग तर आम्लारी द्रावणामध्ये हा रंग डॅश रंग दाखवतो असे इथे विचारलेला आहे. तर मिथिल ऑरेंज हे एक इंडिकेटर आहे, मिथिल ऑरेंज इंडिकेटर आहे. तर ते आम्लामध्ये टाकलं, इथे आपण लिहू आम्लामध्ये टाकलं की त्याचा रंग गुलाबी होतो किंवा लालसर, गुलाबी किंवा लालसर होत असतो. आणि आम्लारीमध्ये जर टाकलं आम्लारीमध्ये तर त्याचा रंग हा पिवळा होत असतो. तर इथे गुलाबी आणि पिवळा, पहिल्यांदा आम्ल म्हणले नंतर आम्लारी, गुलाबी आणि पिवळा. तर हा जो आहे ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर लिटमस हा एक इंडिकेटर आहे, त्याच्याबद्दल पण थोडंसं आपण पाहूया. लिटमस पेपर, तर लिटमस पेपर मध्ये आम्लामध्ये जर लिटमस पेपर बुडवला, निळा लिटमस पेपर, तर तो लाल होत असतो, निळा लिटमस पेपर लाल होतो. आणि आम्लारीमध्ये जर तो बुडवला तर लाल लिटमस पेपर जो आहे तो निळा होत असतो, लाल लिटमस पेपर निळा होतो. त्याच्यानंतर दुसरा एक आहे फिनॉप्थेलिन, दुसरं एक इंडिकेटर आहे फिनॉप्थेलिनचं, फिनॉप्थेलिन. तर ते रंगहीन द्रावण असते, ही फिनॉप्थेलिन जे आहे ते रंगहीन द्रावण असते. आणि आम्लामध्ये जर ते रंगहीन द्रावण टाकलं तर फिनॉप्थेलिन रंगहीनच राहते. आणि आम्लारीमध्ये जर टाकलं आम्लारीमध्ये तर त्याचा रंग जो आहे तो गुलाबी होतो. आणि त्याच्यानंतर दुसरा एक पॉइंट आहे नैसर्गिक इंडिकेटर. बघूया नैसर्गिक इंडिकेटर, कारण याच्यावरही प्रश्न येऊ शकतात. नैसर्गिक दर्शक, याच्यामध्ये हळद आणि लाल कोबी हे दोन नैसर्गिक दर्शक आहेत. तर जर हळद जर आपले साबणाच्या वगैरे संपर्कात आले तर ती कशी लालसर पडते, पण आम्लामध्ये जी आहे ती पिवळीच राहते. म्हणजे टोमॅटोवर वगैरे हळद जर पडली तर ती लाल होत नाही, पण आपण साबण म्हणजे कपड्याला हळदीचा डाग लागला आणि ते जर आपण धुवायला घेतलं तर ते लालसर पडते. म्हणजे कपडा हा म्हणजे साबण जो आहे तो आपला आम्लारीपासून बनलेला असतो म्हणून. तर हे नैसर्गिक दर्शक म्हणून याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. म्हणजे हे बघण्याचं कारण यावेळी 2025 ला जे आहे मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लामध्ये टाकल्यानंतर काय होते आणि आम्लारीमध्ये टाकल्यानंतर काय होते असा प्रश्न विचारला होता. तर पुढच्या वेळेस नेक्स्ट कॉन्सेप्ट वर याच्या रिलेटेड जे कॉन्सेप्ट आहे, समजा मिथिल ऑरेंज किंवा लिटमस, याच्यावर प्रश्न कदाचित येऊ शकतो. म्हणून आपण हे पाहिलं की मिथिल ऑरेंज आम्लामध्ये जर टाकलं तर गुलाबी रंग येतो, आम्लारीमध्ये
त्याचा रंग पिवळा होतो. लिटमस पेपर, आम्लामध्ये निळा लिटमस लाल होते, आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होते. फिनॉक्सिलिन जर आम्लात टाकलं तर रंगहीनच राहते, कारण ते ऑलरेडी एक रंगहीन द्रावण असते. आम्लात टाकलं तर त्याच्या रंगात काही चेंज होत नाही, ते रंगहीनच राहते. आणि आम्लारीमध्ये जर फिनॉक्सिलिन टाकलं तर त्याचा रंग बदलून गुलाबी होतो. त्याच्यानंतर आता इथे 124वा प्रश्न काय म्हणतो पाहूया. खालील भौतिक राशीपैकी कोणती सदिश राशी नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला अदिश राशी विचारलेला आहे. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण सदिश राशी म्हणजे काय आणि अदिश राशी म्हणजे काय हे जाणून घेऊया. तर आपण याला इंग्लिश मध्ये सदिश म्हणजे वेक्टर क्वांटिटी आणि अदिश म्हणजे स्केलार क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी आणि अदिश म्हणजे स्केलार क्वांटिटी. तर सदिश राशी म्हणजे एखादी गोष्ट सांगताना आपल्याला दिशा आणि परिमाण दोन्हीची गरज लागते. म्हणजे एखादी गाडी पूर्व दिशेला गेली तर आपण असं सांगतो की बस पूर्व दिशेला 20 किलोमीटर गेली, म्हणजे तिथे आपल्याला दोन्ही गोष्टीची गरज लागते. त्याच्यामुळे इथे परिमाण पण लागते आणि दिशा पण लागते, त्याला आपण सदिश म्हणतो. आणि इथं फक्त समजा माझं वजन 60 किलो आहे असं आपण सांगतो, म्हणजे तिथं फक्त परिमाणाची गरज लागते. अशा राशीला आपण अदिश राशी म्हणतो. तर या 4 ऑप्शन पैकी पाहूया. इथे दिलेला आहे सर्वात पहिल्यांदा त्वरण दिलेला आहे. त्वरण म्हणजे वेग बदलण्याची क्रिया, म्हणजे आपण त्याला इंग्लिश मध्ये ऍक्सलरेशन म्हणतो. ऍक्सलरेशन. तर आपण गाडी चालवत असताना गाडीचं एक्सेलेटर वाढवलं तर त्याच्या वेगामध्ये बदल होतो आणि त्याचा वेग वाढतो, आणि त्या ब्रेक दाबला तर त्याच्या वेगामध्ये वेग कमी होतो. तर त्याला आपण ऍक्सलरेशन म्हणतो. तर यामध्ये आपल्याला परिमाण आणि दिशा या दोन्हीचा इफेक्ट या ऍक्सलरेशन वर होत असतो. म्हणून आपल्याला इथे सदिश राशी विचारली आहे का, तर नाही. अदिश म्हणजे ज्याच्यावर परिणाम होत नाही मॅग्निट्यूडचा आणि जे आपले डायरेक्शन आहे त्याचा, तशी राशी येथे विचारलेली आहे. म्हणजे याच्यावर या त्वरणावर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनचा इफेक्ट होतो, म्हणून हा ऑप्शन करेक्ट नाही. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, ठराविक ठिकाणी एखाद्या दिशेने अंतरामध्ये झालेला, म्हणजे आता इथे वीट ठेवली आहे तर त्याला आपण ढकलून दुसऱ्या ठिकाणी नेलं तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे विस्थापन होते त्याला म्हणजे जागा चेंज होते. पण ते याच्यामध्ये ह्या गोष्टीचं परिमाण आणि जे डायरेक्शन आहे, दिशा, ह्या दोन्ही इफेक्ट करायला लागल्यात, म्हणून ही पण सदिश राशी आहे. ही काय अदिश राशी नाही, म्हणून हे पण उत्तर चुकीचं आहे. आणि त्याच्यानंतर गतीज ऊर्जा दिलेली आहे. ही एक ऊर्जा आहे. गतीज ऊर्जा ती कोणत्याही दिशेला असली तरी तेवढीच ऊर्जा राहणार आहे. म्हणजे एखादा चेंडू वेगाने फिरत असेल तर त्यात ऊर्जा आहे. एखादा चेंडू वेगाने फिरत असेल तर त्यामध्ये ऊर्जा आहे. ऊर्जा सांगताना असे आपण म्हणत नाही की ऊर्जा उत्तरेला आहे किंवा दक्षिणेला ऊर्जा आहे असं आपण म्हणत नाही. ऊर्जेला फक्त किती असते एवढंच, ऊर्जा किती लावली किंवा किती, ऊर्जेला फक्त परिमाणाचंच इफेक्ट करत असते. तिला दिशेचा काही मॅटर म्हणजे काही इफेक्ट होत नाही. म्हणून ही जी गतीज ऊर्जा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 ही अदिश राशी आहे. ऑप्शन क्रमांक 3 ही जी गतीज ऊर्जा आहे ती अदिश राशी आहे. त्याच्यानंतर इथं वेग आहे. वेग म्हणजे वेलोसिटी. जेव्हा आपण चाल म्हणजे स्पीड आणि दिशा दोन्ही सांगतो तेव्हा त्याला वेग म्हणतात. म्हणजे एखादी ट्रेन जर गेली तर किती वेळामध्ये किती अंतर कापलं त्यानुसार वेग ठरत असतो त्या ट्रेनचा, ताशी किती गेली काय नाही. तर त्या उदाहरणामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये त्याची दिशा पण मॅटर करते आणि त्याचे जे मॅग्निट्यूड आहे ते दोन्ही पण मॅटर करते. त्याच्यामुळे ही पण एक सदिश राशीच आहे, ही अदिश राशी नाही. म्हणून या 124 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ती 3 नंबरचं आहे गतीज ऊर्जा. ही ऊर्जा असल्यामुळे याच्यावर डायरेक्शनचा काही इफेक्ट होत नसल्यामुळे ही एक अदिश राशी आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल हे बघा. आता इथे 125 क्रमांकाचा प्रश्न आपण पाहतोय. फुलामध्ये पुमंग व जायांग दोन्ही असतील तर त्याला आपण डॅश डॅश असे म्हणतो. यामध्ये पुमंग म्हणजे काय, तर पुमंग म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन, ज्याला की आपण अँड्रोशियम असे म्हणतो. अँड्रोशियम म्हणतो. आणि त्याच्यानंतर जायांग आहे. जायांग म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन, ज्याला की आपण गायनोसियम म्हणतो. तर एखाद्या फुलामध्ये हे दोन्ही पार्ट जर असतील तर त्या फुलाला आपण काय म्हणतो, तर त्या फुलाला आपण
द्विलिंगी फूल म्हणतो किंवा बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणतो. द्विलिंगी फूल किंवा बायसेक्शुअल फ्लॉवर. जर एखाद्या अशा फुलं आहेत ज्यामध्ये फक्त एकच भाग जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण एकलिंगी फूल असे म्हणतो. एकलिंगी फूल. त्याच्यामुळे आपल्याला इथे म्हणलं आहे पुमंग व जायन दोन्ही असतील तर त्याला आपण आताच बघितलं द्विलिंगी पुष्प म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, ज्यामध्ये हे पुमंग अँड्रोशियम म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन म्हणजे आणि हे जायन गायनोशियम म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन हे दोन्ही जर एकाच फुलामध्ये प्रेझेंट असतील तर त्याला बायसेक्शुअल किंवा द्विलिंगी फूल म्हणतात. आणि जर समजा त्यापैकी एक एक ऑर्गॅन जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण एकलिंगी फूल म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे आपण 126 क्रमांकाचा प्रश्न पाहत होतो, ज्यानुसार रुदरफोर्डच्या केंद्रकीय अनुप्रारूपाबद्दल खालीलपैकी काय चुकीचे आहे असा प्रश्न इथे विचारलेला आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण रुदरफोर्ड बद्दल माहिती थोडीशी पाहूया. रुदरफोर्ड बद्दल तर रुदरफोर्डने जे आहे ॲटॉमिक मॉडेल मांडला त्यानुसार त्यांनी अणूचा जास्तीत जास्त भाग पोकळ असतो अशा काही संरचना मांडल्या. त्यांनी एक सोन्याचा पातळ पत्रा घेतला ज्यावर त्यांनी अल्फा किरणांचा मारा केला. त्यानुसार त्यांच्या असं लक्षात आलं की जास्तीत जास्त अल्फा किरण हे आरपार प्रवास करतात आणि काहीच अल्फा किरण आहेत ज्याचे छोटा कोन करून वापस येतात आणि 0.0 म्हणजे 20,000 एखादी अल्फा किरण आहे जे की डायरेक्ट 180 डिग्री मध्ये वापस येते असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानुसार त्यांनी त्या ऑब्झर्वेशन नुसार त्यांनी काही थेरी मांडली. त्यानुसार अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित म्हणजे अणूची संरचना मांडली. त्यानुसार इथे केंद्रामध्ये सगळं मास जे अणूचं आहे ते एकवटलेलं असते आणि ते धनप्रभारित असते आणि त्यानुसार याला त्यांनी न्यूक्लियस म्हणजे आणि त्याचे वस्तुमान एकवटलेले असते असं त्यांनी सांगितलं. इलेक्ट्रॉन असतात असं पण सांगितलं जे की निगेटिव्हली चार्जड असतात आणि ते असे परिभ्रमण करत असतात त्या न्यूक्लियस भोवती. म्हणजे त्यांनी एक प्रकारे सूर्यमालेची जशी संरचना आहे तशा प्रकारचं मॉडेल त्यांनी मांडलं. आणि हे इलेक्ट्रॉन आणि हा जो न्यूक्लियस आहे याच्यामध्ये जे आहेत ते काही मोकळी जागा असते पोकळी असते असं त्यांनी सांगितलं. केंद्रकावरील धनप्रभार आणि इलेक्ट्रॉनवरील ऋण प्रभार जे आहेत ते एकमेकांना संतुलित करत असतात असंही त्यांनी सांगितलं. त्यानुसार आता इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी आपण पाहू की यांच्या रुदरफोर्डचे जे आपण आता कन्सेप्ट त्यांचे जे मॉडेल पाहिलं त्यानुसार काय काय बरोबर आहे. अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असतात हे त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यामुळे हा ऑप्शन बरोबर आहे पण आपल्याला चुकीचं शोधायला सांगितलंय तर त्यामुळे हा ऑप्शन 1 नंबर येणार नाही. दुसरा ऑप्शन केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋण प्रभारित कण परिभ्रमण करत असतात. हो असं त्यांनी सांगितलं होतं की केंद्रकाभोवती जे इलेक्ट्रॉनचे ऋणप्रभार कण परिभ्रमण करत असतात. ऑप्शन तिसरा परिभ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते. हो इथे पोकळी नसते असे इथे म्हणले. तर त्यांनी काय सांगितलं होतं की हे जे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात आणि केंद्रक याच्यामध्ये पोकळी असते कारण त्यांनी जे अल्फा जे किरण त्यांनी टाकले होते त्या सोन्याच्या पत्र्यावर त्याच्यानुसार काही अल्फा किरण वापस आलते आणि सर्रास सगळे अल्फा किरण जवळजवळ हे आरपार गेलते. म्हणून त्यांनी सांगितलं की भरपूर मोठी पोकळी असते म्हणून आणि नसते म्हणले. त्याच्यामुळे आपल्याला ते चुकीचे शोधायला सांगितले म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हा बरोबर आहे. आणि केंद्रकात अणूचे जवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असतात. हो त्यांनी असं सांगितलं आहे की केंद्रकामध्ये धनप्रभार असतात आणि जवळ अणूचे सगळे वस्तुमान हे केंद्रकामध्ये एकवटलेले असतात. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हा बरोबर आहे पण आपल्याला चुकीचं विचारलं म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 येते. 126 झाला. त्याच्यानंतर 128 क्रमांकचा प्रश्न आपण पाहत होतो. तर प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचे विधान ओळखायला सांगितलेले आहेत. तर ऑप्शन पैकी पहिलं ऑप्शन आहे तंतुकणिका व हरितलवके ही दुहेरी पटल असलेली पेशी अंगके आहेत. म्हणजे तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया व हरितलवके म्हणजे क्लोरोप्लास्ट ही डबल बाउंडेड मेम्ब्रेन आहेत असलेली सेल ऑर्गॅनिझम आहे असं आहे. आणि त्याच्यामुळे हा जो पहिल्या क्रमांकाचा ऑप्शन आहे तो बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इथे चुकीचा विचारलेला आहे
तर पहिल्या ऑप्शन मध्ये सांगितले आहे की तंतुकणिका आणि हरित लवके डबल बाउंडेड मेम्ब्रेन आहेत का, तर हा ऑप्शन जो आहे तो बरोबर असल्यामुळे हे ऑप्शन काही येत नाही. दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे केंद्रकातील गुणसूत्रात जनुकीय माहिती साठवलेली असते. तर पेशीमध्ये जे न्यूक्लियस असते त्याच्यामध्ये डीएनएच्या फॉर्म मध्ये जनुकीय माहिती साठवलेली असते. त्याच्यामुळे हा जो दुसरा ऑप्शन आहे तो पण बरोबर असल्यामुळे हा पण येत नाही. तिसरा ऑप्शन आहे आदिकेंद्रकी. आदिकेंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक सेल. दृश्यकेंद्रकी म्हणजे युकॅरियोटिक सेल. दोन्ही मध्ये 80S रायबोसोम असते का, तर नाही, दोन्ही मध्ये वेगवेगळे असते. आदिकेंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोटिक मध्ये जे आहे ते 70S असते आणि दृश्यकेंद्रकी म्हणजे युकॅरियोटिक मध्ये जे आहे ते 80S असते. त्याच्यामुळे इथे दोन्ही मध्ये 80S असते असं सांगितलं आहे. त्यामुळे हा जो ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 हा हे वाक्य चुकीचे आहे. आपल्याला चुकीचं ओळखायला सांगितलं आहे. त्यामुळे 128 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 आहे. त्यानंतर चौथ्या ऑप्शन मध्ये आदिकेंद्रिकी पेशी आणि लाल रक्तपेशी. आदिकेंद्रिकी म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल आणि आरबीसी. प्रोकॅरियोटिक सेल आणि आरबीसी मध्ये तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आढळत नाही असं म्हणलं आहे. तर हा जो ऑप्शन आहे तो पण हे वाक्य बरोबर असल्यामुळे या आपल्या 128 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे आहे ते 3 क्रमांकचं ऑप्शन उत्तर येते. त्याच्यानंतर इथे दुष्पेन म्हणजे काय, तर हार्ड वॉटर मध्ये कशाचे खालीलपैकी कशाचे क्लोराईड व सल्फेटचे क्षार आढळतात असे इथे विचारले आहे. ऑप्शन इथे दिलेले आहेत त्यापैकी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. कॅल्शियम जे हार्ड वॉटर मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चे क्लोराईड व सल्फाईडचे म्हणजे कॅल्शियम सल्फाईड आणि मॅग्नेशियम सल्फाईड व मॅग्नेशियम क्लोराईड यांचे क्षार या दुष्पेन वॉटर म्हणजे हार्ड वॉटर मध्ये आढळतात, ज्याच्याकडून त्याला जो आहे तो कडकपणा प्राप्त होतो. त्याच्यानंतर 130 क्रमांकाचा प्रश्न, माध्यम नसताना उष्णतेचे स्थानांतरण डॅश डॅश होते. तर इथे उष्णतेच्या स्थानांतरावर प्रश्न आलेला आहे. उष्णतेचे स्थानांतरण 3 प्रकारे होते, वहनातून, अभिसरणातून आणि वहन व अभिसरणातून. इथे चौथ्या क्रमांकाचा ऑप्शन असा दिलेला आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा ऑप्शन म्हणजे उत्सर्जनातून असा दिलेला आहे. तर उष्णतेचे जे स्थानांतरण आहे ते वहनातून, अभिसरणातून आणि उत्सर्जनातून होत असते. त्यापैकी वहनातून जे आहे ते वहनातून उष्णतेचे स्थानांतरण होण्यासाठी घन माध्यम लागते आणि अभिसरणातून उष्णतेचे स्थानांतरण होण्यासाठी द्रव्य माध्यम लागते. तर या दोन्हीला माध्यम लागतात. तर चौथा प्रश्न पर्याय जो आहे ते या दोन्ही वहन आणि अभिसरणातून या दोन्हीला माध्यम लागते म्हणून हा पण पर्याय येत नाही. दुसऱ्या क्रमांकाचा जो ऑप्शन आहे तो आहे उत्सर्जनातून म्हणजेच रेडिएशन. तर हे जे रेडिएशन आहे तर याला उष्णतेचे स्थानांतरण होत असताना इथे रेडिएशन मध्ये माध्यम लागत नसते. बिना माध्यमाचं या रेडिएशन मधून उष्णतेचे स्थानांतरण होत असते. त्याचे ते उदाहरण आहे जे सूर्याचे उष्णतेचे आपल्यापर्यंत स्थानांतरण होत असते ते रेडिएशन या वहनाच्या पद्धतीसारखं होत असते. त्याच्यामुळे आपल्याला माध्यम नसताना उष्णतेचे स्थानांतरण विचारलेलं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अन्न साखळीतील पहिल्या पोषण पातळीत जर 100 जूल ऊर्जा असेल तर त्यातील तिसऱ्या पोषण पातळीत किती ऊर्जा असेल असं विचारलेलं आहे. तर 131 लँड्समन यांच्या 10% जो नियम आहे त्याच्यानुसार जे ऊर्जेचा मनोरा असते त्याच्यामध्ये पहिल्या पोषण पातळीमध्ये जेवढी ऊर्जा आहे त्या ऊर्जेच्या एकूण 10% ऊर्जा हे दुसऱ्या पोषण पातळीमध्ये ट्रान्सफर होत असते. म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या पोषण पातळीमध्ये जर 100 जूल ऊर्जा असेल तर दुसऱ्या पोषण पातळीमध्ये ट्रान्सफर होत असताना 100च्या 10% म्हणजे 10 जूल ऊर्जा ट्रान्सफर होते आणि पुन्हा या दुसऱ्या पोषण पातळीतून तिसऱ्या पोषण पातळीमध्ये ऊर्जा ट्रान्सफर होत असताना 10चे पुन्हा 10% म्हणजे 1 जूल ऊर्जा जी आहे ती तिसऱ्या पोषण पातळीमध्ये ट्रान्सफर होत असते. म्हणून या प्रश्नामध्ये पण तेच विचारलं आहे की पहिल्या पोषण पातळीमध्ये 100 जूल होते तर तिसऱ्या पोषण पातळीमध्ये मग या लँड्समनच्या नियमानुसार तिसऱ्या पोषण पातळीमध्ये जे आहे ते 1 जूल ऊर्जा शिल्लक राहते म्हणून ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 132 क्रमांकाचा प्रश्न आपण पाहत होतो ज्यामध्ये चुकीची जोडी आपल्याला ओळखायला सांगितली आहे.
तर पहिलं ऑप्शन आहे विनेगर ऍसिटिक ऍसिड, ही जोडी बरोबर आहे. विनेगर मध्ये ऍसिटिक ऍसिड असते. त्याच्यानंतर चिंच टार्टारिक ऍसिड, तर चिंचेमध्ये टार्टारिक ऍसिड असते. आणि त्याच्यानंतर टोमॅटो ऑक्सकॉर्बिक ऍसिड, तर टोमॅटो मध्ये जे आहे ते ऑक्झॅलिक ऍसिड असते. ऑक्झॅलिक ऍसिड असते. आणि अस्कॉर्बिक ऍसिड जे आहे ते संत्री आणि लिंबूवर्गीय फळामध्ये असते. आवळा वगैरे जे लिंबूवर्गीय फळे असतात त्यामध्ये अस्कॉर्बिक ऍसिड असते. त्याच्यामुळे ही जोडी चुकीची आहे आणि आपल्याला चुकीचीच ओळखायला सांगितले आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चौथा पण ऑप्शन पाहूया, लिंबू सायट्रिक ऍसिड, तर लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असते त्याच्यामुळे हा पण ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, चुंबकीय बलरेषेच्या कन्सेप्टवर आधारित प्रश्न आहे. जे दोन चुंबक असतात तर एन आणि एस, तर चुंबकीय एकमेकास प्रतिकर्षित करतात. तर हे चुंबकीय बलरेषा जे आहेत ते एकमेकास दोन विरुद्ध ध्रुव एकत्र आले की ते एकमेकास प्रतिकर्षित करतात. आणि एकमेकास छेदतात का, तर नाही, ते एकमेकास छेदत नाही आणि ताणाच्या स्थितीत नसतात. तर हा पण चुकीचा आहे, त्या ताणाच्या स्थितीत नसतात म्हणलेला आहे. आणि नेहमी दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवाकडे जातात. तर इथे उलट दिलेला आहे, त्याच्यामुळे या चुंबकीय बलरेषा या एकमेकास प्रतिकर्षित करतात. हा ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर 134 क्रमांकाचा प्रश्न, मानवाच्या हृदयातील कोणत्या कप्प्यांच्या भिंती सर्वात जाड असतात, असे इथे विचारलेलं आहे. ऑप्शन आहे तर डावे अलिंद, उजवे अलिंद, डावे निलय आणि उजवे निलय. तर याच्यापैकी डावे निलय हे जे आहे, डाव्या निलयाला जे फुफ्फुसाकडून घेतलेलं रक्त असते त्याचा रक्त पुरवठा पायापासून जे पूर्ण शरीरामध्ये रक्त करायचा असतो. त्याच्यामुळे त्याच्या जे कप्प्यांच्या जे भिंती आहेत त्या एकदम स्नायूमय आणि जाड असतात. त्याच्या उलट उजवे निलय जे असते, उजव्या निलयाला रक्त फुफ्फुसापर्यंतच पोहोचवायचे असते, जे की हृदयाच्या जवळ आहे. त्याच्यामुळे याचे पण आहे ना, ते हृदयाचे याचे जे कप्पे आहेत, कप्प्यांच्या भिंती या पातळ असतात. आणि डावे अलिंद आणि उजवे अलिंद यांना जे रक्त ते निलयामध्ये ढकलायचं असते, त्याच्यामुळे याच्या पण ज्या आहेत त्या कमी जाडसर भिंती असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्रमांक 135, खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या मध्यभागात धातूचा समावेश नाही असं विचारलेलं आहे. तर क्लोरोफिल मध्ये मॅग्नेशियम हा धातू असतो क्लोरोफिल मध्ये. आणि सायनोकोबॉलिन मध्ये म्हणजे व्हिटॅमिन B12 मध्ये कोबाल्ट हा धातू असतो. आणि हिमोग्लोबिन मध्ये आपल्याला माहितच आहे की फेरस हा धातू असतो. पण बेन्झीन हा हायड्रोकार्बन आहे, याच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजनच असतो. त्याच्यामुळे C6H6 हा याचा फॉर्म्युला आहे, तर याच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन असते. त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या संयुगाच्या मध्यभागात धातूचा समावेश नाही म्हणजे, तर या जे बेन्झीन मध्ये आहे कार्बन आणि हायड्रोजन असल्यामुळे या ऑप्शन क्रमांक 4 मध्ये जो बेन्झीन दिला आहे त्याच्यामध्ये धातूचा समावेश नाही, म्हणून 135 जे आहे ऑप्शन क्रमांक 4 ही करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 136 क्रमांकाचा प्रश्न दिलेला आहे. यामध्ये जर विशिष्ट गुरुत्व, पदार्थाची घनता व पाण्याची घनता अनुक्रमे Pg, PS, PW असे दर्शवले तर त्यातील संबंध आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे इथे आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, विशिष्ट गुरुत्व म्हणजे एखाद्या पदार्थाची घनता आणि पाण्याची घनता याचं जे आहे ते गुणोत्तर, म्हणजे विशिष्ट गुरुत्व म्हणजे एखाद्या पदार्थाची घनता आणि पाण्याची घनता यांचं गुणोत्तर. म्हणजे आता इथे एखाद्या स्पेसिफिक पदार्थाची घनता आणि इथे आपल्याला विशिष्ट गुरुत्व म्हणजे Pg दिलेला आहे. आणि PS म्हणजे एखाद्या पदार्थाची घनता आणि PW म्हणजे पाण्याची घनता. तर आपल्याला जर समजा PS काढायचं असेल तर एखाद्या विशिष्ट पदार्थाची म्हणजे सोन्याची वगैरे घनता काढायची तर ते Pg म्हणजे विशिष्ट गुरुत्व गुणिले PW म्हणजे विशिष्ट पाण्याची घनता. तर त्यामुळे हे असे समीकरण तयार होते या फॉर्म्युला वरच्या विशिष्ट गुरुत्वाच्या फॉर्म्युला पासून. म्हणून या चारही ऑप्शन पैकी ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्या जे उत्तर आलंय त्याच्याशी तंतोतंत जुळणारा पर्याय आहे. म्हणून 136 क्रमांकाचं जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन,
प्रश्न क्रमांक 137. खालीलपैकी कोणते जीव जे आहे ते मृतोपजीवी पोषण दाखवतात, म्हणजे मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. त्यामध्ये शैवाल हा फोटोसिंथेसिसद्वारे स्वतःच अन्न स्वतः तयार करतो. ब्रायफाइट्स आणि टेरोडोफाइट्स हे दोन्ही पण स्वयंपोषी आहेत. पण कवक हा जो आहे तो कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर, कवक म्हणजे फंगी म्हणतो आपण त्याला, फंगी कवक हे जे आहे ते कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर जगतात, म्हणून त्यांना मृतोपजीवी पोषण दाखवतात असे आपण म्हणतो. म्हणून 137 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर 138 क्रमांकाचा प्रश्न आहे. यामध्ये इथे जोड्या लावायच्या आहेत. तर इथे आपल्याला काही फॉर्म्युले दिले आहेत आणि ते आपण एलिमेंट दिले आहेत, ते कुठे कशामध्ये आपण यूज करतो ते दिलेले आहे. तर याच्यामध्ये जोड्या लावताना एक जरी आपल्याला माहित असेल तरी असं पर्यायातून जायचं. ऑप्शन क्रमांक डी चं, आता समजा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे आपल्याला पक्क माहित आहे की आम्लविरोधी औषध आहे, तर डी चं 1 हे अगोदर आपण शोधायचं. डी चं 1 कितीमध्ये 2 मध्येच फक्त दिलेलं आहे, त्यामुळे सरळ सरळ आपल्याला बाकीचे माहिती जरी नसले तरी डायरेक्ट ऑप्शन मधून आन्सर निघते. तर याच्यामध्ये आता सी चं काय, आता NaOH ऑप्शन क्रमांक ए चं जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 कपडे धुण्याचा सोडा, सोडियम हायड्रॉक्साईड. त्याच्यानंतर KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड, ते जे KOH जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 शॅम्पू मध्ये. अमोनियम हायड्रॉक्साईड हे खते तयार करण्यासाठी ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यामुळे या 138 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर 139. खालीलपैकी गतीपैकी कोणती वर्तुळाकार गती नाही. तर हे स्टेट बोर्ड मधील आपण चॅप्टर्स पाहताना हे गतीचे प्रकार वगैरे पाहिले होते. तर त्याच्यानुसार घड्याळातील मिनिट काटा, हा घड्याळातील मिनिट काटा गोलच फिरतोय म्हणून ही वर्तुळाकार गती आहे. गोल फिरणारे चक्र, जर 23 चक्र आहेत ते का विशिष्ट अक्षाभोवती असे गोल फिरते म्हणून ही पण वर्तुळाकार गती आहे. शिवणयंत्राची सुई जी आहे ती वर खाली अशी होते म्हणून ही वर्तुळाकार गती नाही. म्हणून याचं या प्रश्नाचं जे आहे ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. आणि त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे फिरणारा पंखा गोल फिरत असतो, त्याच्यामुळे ही पण वर्तुळाकार गती आहे. म्हणून या प्रश्नाचं आपल्याला गती नाही म्हणून विचारले, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचे करेक्ट आन्सर येते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, लायकेन मध्ये कोणते 2 जीव एकत्र राहतात असं विचारलेलं आहे. तर इथे ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये कवक आणि शैवाल हा जो ऑप्शन आहे, कवक म्हणजे आपल्याला माहितच आहे की फंगी आणि शैवाल म्हणजे आल्गी. तर आल्गी स्वतःच अन्न फोटोसिंथेसिसद्वारे स्वतः तयार करू शकते, पण फंगी जे आहे ते स्वतःच अन्न कवक स्वतः तयार करू शकत नाही, त्यांना अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागते. त्याच्यामुळे हे जे शैवाल आहेत ते कवकाला अन्न पुरवठा करतात आणि जे कवक आहे ते शैवालला शेल्टर वगैरे, निवारा वगैरे पुरवठा करते. अशा पद्धतीने सिम्बायोसिस म्हणजे सहजीवनाद्वारे ते दोघं एकत्रित राहतात आणि त्याला आपण लायकेन म्हणत असतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे कवक आणि शैवाल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाळू, सोडा, चुनखडी, बोरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून डॅश डॅश काच तयार होतो. ऑप्शन आहेत सिलिका, बोरोसिलिकेट, प्रकाशीय काच आणि शितेयुक्त काच. तर यापैकी सामान्य काच हा जो आहे तो प्रामुख्याने वाळू, सोडा आणि चुनखडी यांच्यापासून बनलेला असतो. पण त्याच्यामध्ये जो आहे विशिष्ट गुणधर्म आणण्यासाठी जेव्हा मिश्रणामध्ये बोरॉन आणि बोरॉन ऑक्साईड मिळवले जातात तेव्हा तयार होणाऱ्या काचेचा जो आहे तो उष्णता प्रसरण गुणांक खूपच कमी होतो. याचा अर्थ असा होतो की काच तापल्यावर लवकर प्रसरत नाही आणि थंड केल्यावर लवकर आकुंचन होत नाही. यामुळे काय होते, काच कडक आणि उष्णतेने लवकर फुटत नाही. त्याच्यामुळे आपण जे आहे त्या औषधाच्या बाटल्या, स्वयंपाकाची भांडी, प्रयोगशाळेतील उपकरण बनवण्यासाठी आपण त्या काचेचा जो आहे तो उपयोग करतो. या ऑप्शन पैकी जो आहे बोरोसिलिकेट हा जो काच आहे तो वाळू, सोडा, चुनखडी, बोरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून तयार होतो. म्हणून या प्रश्नाचं जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ज्यानुसार आपल्याला स्क्रूचे वस्तुमान 1 किलोग्राम असून लाकडी पृष्ठभागावर टेकणाऱ्या टोकाचे क्षेत्रफळ
9.8 मिलीमीटर पर स्क्वेअर आहे. स्क्रूने पृष्ठभागावर लावलेला दाब डॅश डॅश एवढा आहे. गुरुत्व त्वरण दिलेले आहे आणि आपल्याला दाब काढायला सांगितलेला आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, दाब काढायला सांगितलेला आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण फोर्स काढून घेऊ. फोर्स म्हणजे बल शोधू पहिल्यांदा. त्यासाठी फॉर्म्युला आहे M × G. तर M किती आहे आपल्याला, वस्तुमान म्हणजे 1 इंटू जे आपल्याला गुरुत्वीय त्वरण 9.8 दिलेला आहे. 1 × 9.8. तर आपल्याला इथे फोर्स किती आलेला आहे, 9.8. आता आपल्याला दाब काढायचा आहे. दाब आपण पास्कल मध्ये मोजतो म्हणून दाब त्याचा फॉर्म्युला आहे, तो आहे फोर्स इंटू ऍक्सेलरेशन. गुरुत्वीय त्वरण आपण ऍक्सेलरेशनला म्हणतो. फोर्स किती, 9.8. मग ऍक्सेलरेशन 9.8 इंटू 10⁻⁶ मीटर पर सेकंड मीटर स्क्वेअर. तर इथे 9.8 कट झाला. तर इथे मायनस मध्ये आहे 1/10⁻⁶ असं आलं होतं. आपण हे 1 काढायचं असल्यावर आपण डायरेक्ट पॉझिटिव्ह मध्ये 10⁻⁶ न्यूटन मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहू शकतो. न्यूटन मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे या प्रश्नाचे जे आहे 10⁻⁶ न्यूटन मीटर पर सेकंड स्क्वेअर हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 143 जीवाणू संदर्भात खालीलपैकी काय चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहे जीवाणूमध्ये आदिकेंद्रिकी पेशी असतात. जीवाणू द्विविभाजनाद्वारे पद्धतीने पुनरुत्पादन करते. लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू हानिकारक आहे आणि जीवाणूंना संसर्ग करणाऱ्या विषाणूंना बॅक्टेरियोफेज असे म्हणतात. तर जीवाणूमध्ये या ऑप्शन पैकी आपल्याला चुकीचं काय आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. इथे जे पहिल्या ऑप्शन मध्ये इथे जे आपल्याला पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे जीवाणूमध्ये आदिकेंद्रिकी पेशी असतात म्हणून. तर जीवाणू हे विधान अगदी योग्य आहे, कारण जीवाणू जे आहेत ते पृथ्वीवर सर्वात अगोदर एक पेशी सजीव आलेले आहेत. त्यांच्या पेशीमध्ये सुस्पष्ट न्यूक्लियस आणि पटलबद्ध उदाहरणार्थ मायटोकॉन्ड्रिया वगैरे नसतात, म्हणून आपण त्यांना प्रोकॅरियोटिक म्हणजेच आदिजीव म्हणून आदिकेंद्रिकी म्हणू शकतो. त्याच्यानंतर जीवाणू द्विविभाजनाद्वारे पद्धतीने पुनरुत्पादन करतात. तर अनुकूल परिस्थितीमध्ये जीवाणू अत्यंत वेगाने वाढतात आणि द्विविभाजना म्हणजेच एका पेशीचे 2 समान भागात विभाजन होऊन 2 नवीन जीवाणू तयार होणे ही जी असेक्शुअल रिप्रोडक्शन पद्धत आहे ते त्यांनी यूज करतात, म्हणून हे पण बरोबर आहे. आणि लॅक्टोबॅसिलस हा जो जीवाणू आहे तो हानिकारक आहे, तर हा चुकीचा पर्याय आहे. म्हणजे लॅक्टोबॅसिलस हे दह्यामध्ये जे असतात दही तयार करण्यासाठी ते हानिकारक नसतात, त्याच्यामुळे हानिकारक आहे असं म्हणलं आहे. आपल्याला चुकीचं शोधायला सांगितलं आहे, म्हणून 143 ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये जीवाणूंना संसर्ग करणाऱ्या विषाणूंना जे आहेत ते बॅक्टेरियोफेज म्हणलेले आहेत. तर विषाणू जे जीवाणूवर हल्ला करतात म्हणजे व्हायरस जे बॅक्टेरियावर हल्ला करतात आणि त्यांच्या शरीरात स्वतःची वाढ करतात आणि यांचा उपयोग आजकाल जीवाणूंच्या आजारीसाठी उपचारातही केला जातो. म्हणजे बॅक्टेरियोफेज मध्ये जे व्हायरस असतात म्हणजे विषाणू ते जीवाणूवर हल्ला करतात आणि त्यांच्या पोटामध्ये आपली वाढ करतात, त्यांना बॅक्टेरियोफेज म्हणतात. आणि अशाच बॅक्टेरियाचा जो उपयोग आहे तो जीवाणूजन्य आजारामध्येही उपचार करण्यासाठी केला जातो, म्हणून हा पण बरोबर आहे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एखाद्या मूलद्रव्यातील, इथे आपल्याला केमिस्ट्री मधला क्वेश्चन पाहायला भेटत आहे. आता इथे
मूलद्रव्यातील MaZ मध्ये हा A जो आहे तो काय आहे आणि Z जो आहे तो काय आहे असं विचारलेलं आहे. आपल्याला माहितच आहे की आपण याला जो आहे तो अणुवस्तुमानांक म्हणतो आणि Z ला जो आहे तो अणुअंक म्हणतो. अनुक्रमे येथे विचारलेला आहे. A ला अणुवस्तुमानांक आणि Z ला जे आहे ते अणुअंक. त्याच्यामुळे या ज्या प्रश्नाच्या 144 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक जे आपण पाहत आहोत. यामध्ये खालीलपैकी कोणत्या गटात जीवाणूच्या संसर्गामुळे होणारे आजार आहेत? तर जीवाणूच्या संसर्गामुळे म्हटले आहे तर इथे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये कॉलरा, टायफॉइड आणि क्षयरोग हे 3 दिलेले आहेत. तर हे तिन्ही जीवाणूमुळे होतात म्हणून या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1च आहे. पण ऑप्शन क्रमांक दुसऱ्यामध्ये जो गोवर आहे तो विषाणूमुळे होतो आणि इथे जो मलेरिया आहे तो प्रोटोझोआमुळे आणि गलगुंड आणि पोलिओमायलिटिस हे जे आहेत हा विषाणूमुळे होत असतात आणि एड्स जो आहे तो विषाणूमुळे आणि मलेरिया जे आहे ते आपण आताच पाहिलं प्रोटोझोआमुळे. त्यामुळे जे आहे ते 146 क्रमांकाच्या ज्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 आहे. त्यानंतर 147 मध्ये दिलेला आहे Br2 कोणत्या रूपामध्ये आढळतो? 147 क्रमांकाचा प्रश्न आपण पाहतोय. तर ब्रोमीन Br2 म्हणजेच हा जो ब्रोमीन आहे तो लालसर आणि तपकिरी घनरूपात आढळतो का लालसर आणि तपकिरी द्रवरूप, हिरवळ आणि पिवळ्या वायू रूपात की पिवळा आणि घनरूपात? तर ब्रोमीन हा जो आहे तो लालसर आणि तपकिरी द्रव रूपात आढळतो म्हणून 147 क्रमांकाच्या जो प्रश्नाचं उत्तर आहे 1-2 क्रमांक आहे. त्याच्यानंतर 148 जेव्हा ध्वनी तरंग हवेतून प्रसारित होतात तेव्हा संपीडनाच्या येथे हवेच्या समांतर स्तरांच्या मध्ये काय होते असं विचारलेलं आहे. तर ध्वनी लहरींच्या प्रवासात जेव्हा हवेचे रेणू एकमेकांच्या खूप